वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आर्या आणि सगळ्यांचं स्वागत करते. सो आज आहे गणपतीचा 6वा दिवस आणि आज आहे गौरी गणपती. सो मम्मी आणि काकीची तयारी चालू आहे आणि आता इकडे पॉपकॉर्न बनवणार आहोत आमच्यासाठी. चला बघूया. पॉपकॉर्न ठेवले आहेत. पहिला एकच टाकून बघूया. शिजायला चालू झालं. टक 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 आवाज आहे. उडून पडणं उडलं तर आपण या दोघांना समोर ठेवायचं. नाही उडणार. फटफट आवाज येणार. एवढं तर भरणार तो एवढा. आम्ही याला एक रील शूट करायची. त्यासाठी सगळ्यात पहिला प्रिपरेशन करून घेतोय आम्ही. कारण आमची डोकी एकदम इंटेलिजंट नसत ना. आमका वह्यांवरती लिहूक लागतं सगळा. चव्हाण अजून तू फोन ठेवशील आणि ह्याच्यामध्ये सहभागी हो. चल आणि तयारी कर. रील बनवायची. हा आमका बनवायची होती रील. पण आज काय आज गौरी गणपती ना. तर भाऊचा आहे. तर मम्मी आणि म्हणाल्या की फळं कापून द्या. मग आमची रील शेवटी राहिली. मग आता आम्हाला जेव्हा टाईम भेटतो तेव्हा आम्ही ती रील बनवणार. अर्धी प्रिपरेशन तर झाली आहे रीलची. फक्त आम्हाला तयार होऊन फक्त रील बनवायचं काम आहे. बाकी सगळा झालेला. आता वाईट जरा मम्मी मदत करतोय नाही तर परत गाडी मिळतले. चला नंतर भेटते तुम्हाला. कारण फळं वगैरे कापून द्यायची आम्हाला तिची बहिणींना. भेटते नंतर. मग खाऊ नकोस. कोण खाते? पेरू छान आहे. पेरू तू पेरू मी कापून घेते. तू हे कापायला घे. काय पेर काय म्हणतात त्याला मराठीत. आता इकडे आमच्या सगळे फ्रुट्स कट करून झाले. अरे दाखवते असं काय नाही घाबरणार कोण तुला. सो काही अशा प्रकारे आम्ही इकडे कापायचं पण काम केलं आणि सोबत खायचं पण काम केलं. अरे चल ठेवूया. थांब चल ठेवते मी. हे याच्यातच ठेव नका फेकायला. दे पकड नीट आहे. दीदी करू नकोस फालतूगिरी. काकी हे घे पकड आहे. तू इकडे आला. आता करू. अरे खातोय. इकडेच ठेवायला बोलली काकी. ए जीविका नको थांब. आपण ऍपल कापतो. कापायला लागले. विसरलो. काप नाही. दीदी काप ना. मी काकडी घेऊन अजिबात बस झाली. काकडी खाल्लं ती. काकडी कापायला नको. काय नाही कमी पडणार. अरे तू आता अशी उठवणार तर कमीच पडणार ना. शुभ काल किती खोकत होतीस तू. पेरू पण खाऊ नको. काल पाहिजे झोपेत किती खोकत होती ती. खोक 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 खोक. सर्दी होते ते खाल्ल्यावर. तू आलास म्हणून मला खोकला. तो याच्या अगोदर माझा तुला खोकलाय. मी जातो Let's cross it.
काय फालतूगिरी करताय? तू आता आम्ही इकडे पानं भरतोय. पानं आधी लावा इथे. पोहे टाकू. एवढीच काकडी कापले नाही और ते खाल्ले नाही त्यांनी. त्याचे तुकडे करा, एवढे मोठे देऊ नको, पानांनी रावायची नाही. कट करते, मी बोलले कट करायची का अजून. लहान लहानच राहतील नाही तर पळतील ते बाहेर. पोहे बघ एवढे बस. बरोबर. केळी पण किमरा करून टाकले नाही. मोठी मोठी केळी कापायची ते सांगणार होते. आता भाऊ ओझं करतो लो, भाऊ माहिती होता छोटी छोटी करायची ती. भाऊन थोडी केलं, मी कापली ती केळी, पण मी ह्या लोकांना विचारून कापली. त्यांनी ते ओझं करतात ते दोघं. अरे तिला विचारलं, ही बोलली की ओके. ओके काय काय झालं काय. बाबा ते पिकले केळं केव्हापासून इकडे होत ते. हो जर त्याच्यात टाकतो ना बरोबर झालं. असं चिंदे नाही, असं अक्क केळी आहेत ना असे अक्की अक्की टाकायचे. चिंदीगिरी केलात सगळी. चिंदीगिरी केला. ए हॅलो ब्रो, तू अर्धी केळी कापलीस. हाफ केळी तू कापलीस, मला नको सांगू. केळी खाऊ नको सांग, मार कसं एवढे पोहे टाकले. अगो कंजूसगिरी करू नको. फळांच्या मी बाबू फळ एका साईडला ठेवा, पोहे एका साईडला. हे बघ मी कसं ठेवलंय असं. हा हे बघ ऐक. शो सगळ्यांनी प्रत्येकाने सगळी फळं घाला, कारण एक काम कर, अर्धी पानं माझ्याकडे दे, अर्धी पानामध्ये मी भरते. काय काय कसली रील आपल्या इकडचं की काय. आनंदनगरचं नाही रे. अच्छा ओके. एक एक पान. ए शुभ अर्धी पानं माझ्याकडे दे, मी भरते. डिशकडे दे पोहे घालायला बाबू. तुम्ही दोघी फळं घाला असं कर. पोहे दे तिला घालायला. घे पकड. घे मी ह्याचे फळं घालू ना. 5 फळं सगळी घाला. 5 म्हणजे एक ते फळ एक हे फळ. प्रत्येक पानांची 5 घालतो. हा सगळे पण नाही जास्त घाला. अगे आधी 5 घालतो. आधी 5 घालतो. ऐक घे 5 घालतो. 5 घालतो. याच्यात पण सगळ्या प्रकारचे ऐक घे. आणि रवलेली मग कडेवर घालून टाकतो. हे बघ अम्मा, मध्ये पोहे घाल. दीदी आधी ह्या हे बघ शुभू लाईन मध्ये बघ कसं लावलंय मी. त्या शेवटी पोहे घालते. हे दिशी मम्मा दिशीला इकडे बसू दे, तिला इझी पडेल. मी साडी आणणार. साडी कुठे आणणार ह्याच्यात टाक दिशीला इथे. हे असं ही आली आपली काकडी. ए बाबूने घेतलाय ना शुभूने, तसं घ्या आणि पानं त्याच्यात ठेवा. ठीक आहे ठीक आहे. भरून पहिली मोठी आता आम्ही चाललो आहोत आमच्या मेन घरी म्हणजे वरती. सो तिकडे आम्ही घेऊन चाललो होतो वाडी. तर आम्ही हिने फुलाचं ताट पकडलंय, मी वाडी पकडली आहे, जेवण आहे ह्याच्यात. आणि आम्ही आमच्या चाललो आहे मेन घरी. आमचं मेन घर आहे वरती. सो चलो. आम्ही आता वरती जाऊन येलो. आम्हाला पूर्ण ही रूम साफ करायची, कारण इकडे आम्ही पूर्ण ती पानं वगैरे त्याच्यामध्ये फळं वगैरे भारून वगैरे दिली आहेत. तर आता हे आम्हाला सगळं साफ करायचं आहे आणि तुम्हाला दाखवते साफ झाल्यावरती कसं दिसतं. 1 2 3. सो पूर्ण क्लीन करून झालंय. आता बघूया जेवायला काय काय बनलंय. व्हिडिओ काढ दे, नीटच काढ. मरू दे, नंतर ती पुसायची. ते जेवण इकडचं उचललं. आहेत फ्राईड मोदक आणि करंजी. इकडे आहे बटाट्याची भजी, भात, पापड आणि इकडे आहे छोलेची भाजी, डाळ आणि इकडे आहे लाल माठाची भाजी.
सो मंडळींनो जेवायला या, जेवण झाल्यावरती भेटते. मंडळींनो आता हे सगळे हे सगळे लोक आले आहेत आमच्या इकडे गणपती बाप्पाच्या पाया पडायला आणि सोबत ते पान असतं ना ज्याच्यामध्ये फळं वगैरे असतात ते पान द्यायला. सगळी लोक सगळ्यात पहिला तयार होऊन आमच्या मोठ्या घरी गेलेले, म्हणजे आमच्या वरच्या घरी. तिकडे गणपती बाप्पासमोर सगळ्यांचे भोवसे ठेवले आणि तुम्ही पुढे पाहालच. पण सकाळी गौरी आणायला जेव्हा गेलेले तेव्हा मी नव्हती. सो तो व्हिडिओ मला भेटला आहे. सो आता मी ती क्लिप दाखवते विथ अ म्युझिक आणि सोबतच विसर्जनाचे हे गौरी विसर्जन. सो तेही तुम्ही पाहून घ्या. मंडळींनो आता जेवण वगैरे सगळं झालं आहे. किचन ओटा सगळं साफ करून झालं आहे आणि आत्ता जस्ट मम्मी आणि काकी आले आहेत. सो आता आम्ही जात आहोत, म्हणजे मी शुभू दिशू आणि काका म्हणजे भाऊ. आम्ही लोक जात आहोत व्हाळावर. दिशी त्याला व्हाळावर जायची इच्छा आहे तर पाऊस नाही मंडळींनो म्हणून जाता. आता बघूया थंय काय करताला माझे बहीण. थैसून जाणार होतो जैसून शॉर्टकट असा, पण सीन काय हा चिक्कल हा थैसर आणि एवढं महिन्याभराचं चिक्कल थैसून आम्ही जाऊ नाही शकलो. तर रस्त्यावरनं जातलो आणि इकडनं या बघा यो रस्ता गेलो तुमच्या व्हाळाकडे. चलो ये माझ्या पेंटीने बहुत बोर्ड आहे तो पुरा वो चिखल होता आहे. मी आता असं चलतलो खैसून बघा दाखवतो तुमका थांबा. खैसून रस्तो हा आमच्या खैसून हा चला इकडनं ता बघा ता घर दिसता थंय तो आमचा घर. इथून एवढं शॉर्टकट हा पण आम्ही पूर्ण चिखल हा घसरून कोण मुर्दो पडतो हा झालो कल्याण. मग त्या माणसाचं लय चिखल आणि हैसर पण लय चिखल. आमका यायची इच्छा नव्हती पण दिशिता मॅडमला यायची इच्छा होती. मग काय करणार आम्ही. ती मगासपासून विचारा भाऊच्या पाठीला गेला भाऊ चोलच तर म्हटलं चला जाई. आणि आता वाजले सांगते तुमका आता वाजतोत 3:30 दुपारचे आणि हिवार नाही म्हणजे ऊन नाही आहे आता. चला मग मी पडले ना तुम्हाला सगळ्यांना घेऊन पडणार. पानं आणायची होती ती उष्टेची. चल तिकडे ये ना दगडांना कुठे कशाला उभी आहेस. इकडे ये जिकडे मासे असणार. इकडे ये ना आई मा. हलवायचं नाही मस्त वाटतं. ये ना भाऊ पाय साफ करून घे. पेडिक्युअर मेनिक्युअरचे काय करूचं आता फुकट मोफत बाहेर पैसे द्यायचे लागतात आमच्या सर.
कुदगुल्या होत आहेत तिकडे हे दिदी भिजवशी मला कुदगुल्या भाऊ मला भीती वाटते माझा फोन पडेल पाण्यात मळकड झाली पूर्ण चप्पल पूर्ण चिखलामध्ये माखली का नाही पडतोय ते सकाळी पडला पडतो जोरात लगेच ऊन येतं मग थोड्या वेळाने हवं दीदी आता आम्ही जात आहोत घरी माशान खाल्लं पाय गेलं ना चल पाऊस पण पडतोय चलो सकाळी रील बनवायची होती पण आमच्या आहे नेमका फळं कापून बसायल्या तर त्याच्यामुळे ते तर काय झालं नाही सो आता आम्ही रील का बनवतो आहे आणि तुम्हाला माहिती आहे का मला पिंपल आला आहे आता हे व्हिडिओ पिंपलमध्ये दिसते केवढा मोठा पिंपल आहे बघा तुम्ही आता आरती आली येतली तर आता आरती होतली आणि तुमका माहिती आहे काय असं जाम थंडी असता बाबा म्हणजे कायच्या काय थंडी असायचं सो आता भेटते तुम्हाला आरतीवर आल्याच्या नंतर आता बाजू गेली आहेत रात्री 11 आणि आमच्या इकडे वाडीतच भजन काल आमच्याकडे भजन झाला जसं की तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल आणि माझ्या पप्पांच्या फेसबुकच्या ID वरती लाईव्ह गेलेलं भजन सो तेही जाऊन बघा हां फेसबुकच्या IDचं नाव आहे सचिन टिळवे सो सिम्पल सो गो अँड चेकआउट देव कारण पप्पा फेसबुकवर लाईव्ह केलेलं आहे त्या टायमाला सो लाईव्ह भजन तेव्हा होतं आता हे खूप लेट सांगते मी मला माहिती आहे आणि बाकी मगाशी आहे ना मी ट्राय करत होते की मी ते आपण कसं माहिती आपल्या आवाजात गाणी गायची ते मी ट्राय करत होते पण माझ्याने ते काही झालं नाही ते कंटिन्यू एका साईडने वाजते एका साईडने मी बोलते आणि माझा आवाज एकदम घाण येतो त्याच्यामध्ये सो मी नाही बनवलं ते आणि आमची मगाशी आम्ही रील शूट केली त्याच्यानंतर आत्ता ते आता भेटते आणि माहिती आहे का मगाशी आम्ही भेळी बनवून खाल्ली पण त्याच्यात मी बनवली भेळ शुभूने कांदा टमॅटो कापून दिला सो त्याच्यामध्ये आम्ही विसरून गेलो की भाई मला शूटी करायचं आहे सो पण भेळ उत्कृष्ट झालेली हिनी तर 5-6 प्लेटी खाल्ली ओय किती प्लेटी खाल्लीस भेळ 2-3 प्लेटी खाल्ली काय पण सगळ्यात पहिली तू दिली ती खाल्ली नंतर दिली तू खाल्ली काकाने दिली ती ते भरभरून फुल भरून होते ते प्लेटी पण खरंच खूप चांगली भेळ होती चुम्मेश्वरी आणि आता चालू आहेत करंज्या तिकडे बनवायचे आहेत त्या बनवतात त्यातले कारण आमची तिकडे आत्ताच ओढा खाऊन आली आहे पाण्याचा ग्लास पडला आहे आणि त्याचा ओढा खाऊन आले आणि मी थोडं म्हणजे मला ना असं ओरडलं तर मला ना राहत नाही आय डोंट नो वाय तुम्हाला लगेच राग येतो ॲक्च्युली हिचा पण प्रॉब्लेम आहे जरासं कर की आम्ही जरी नॉर्मल भाषेत बोलतो तरी या लोकांना वाटतं की आम्ही रागवतो आम्ही बोलतो असं वाटतं सो म्हणून बाकी आता भेटते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या आहे गणपतीचा 7वा दिवस आणि परवाच म्हणजे 3 सप्टेंबर 2025 आम्ही जाणार आहोत मुंबई रिझन इज की माझी शाळेला सुट्टी नाही आणि आमचा गणपती जो आहे गावातला आमच्या घरचा तो आहे 11 दिवसाचा पण आम्ही 11 दिवसाच्या गणपतीला नाही राहू शकत पण बाप्पाला मी प्रे करेन की बाप्पा प्लीज पुढच्या वर्षी लवकर ये आणि ह्या वर्षी गणपती बाप्पा माझ्या बर्थडेच्या दिवशीच आहे सो आय एम सो हॅपी फॉर दॅट ऑल्सो थोडं वाईटही वाटतं कारण गणपती बाप्पा जायच्या आधीच आम्ही लोक जातो आहे पण नो वरीज गणपती बाप्पा समजून घेईल कारण ऑब्व्हियसली शाळा आहेत परत जर सुट्ट्या हे झालं तर टीचर लोकांच्या बोंब बाबा झाला त्या वेगळ्या आहेत पण आमची क्लास टीचर खूप चांगली आहे तिने मला सुट्टी दिली आहे पण ती बोलले की 4 तारखेला काहीही करून यायचा प्रयत्न कर आता तुम्ही म्हणताय की 3 तारखेला आम्ही निघणार आहे 3 तारखेला आम्ही सकाळी निघणार आहोत पण आता कधी पोहोचू त्याच्यावरती डिपेंड आहे मग त्याच्यानंतर शाळेच्या वह्या भरायच्या आहेत
म्हणजे घरात जाऊन घर बघावं म्हणून थोडंफार क्लीन वगैरे करावं लागणार ऑब्विसली. तर 4 तारखेला तरी जाणं इट्स लाईक हो. पण मी 5 तारखेला जायचा प्रयत्न करेनच. टीचर बोलले की 5 तारखेला कदाचित हाफ डे असेल, सो आय विल ट्राय माय बेस्ट की आणि मी 4 तारखेला शाळेत जाईन किमान तरी. 4 तारखेला ट्युशनला तर जायला भेटणार नाही मला. रिझन काय तर उरलेला आणि तुम्हाला माहिती आहे का उद्या 2 तारीख आहे, तर उद्या आमच्या शाळेने सुट्टी दिली आहे. का? कारण उद्या गणपती विसर्जन असणार, तर त्याच्यासाठी शाळेने सुट्टी दिली आहे. आणि ग्रुपवरती आज आम्हाला अभ्यास पाठवला आहे PDF इंग्लिशची. म्हणजे बघा ना सुट्टी देऊन सुद्धा अभ्यास करायचा. भाई साहब कशाला काय करत. आणि ऑलरेडी आहे ना ह्या लोकांनी आम्हाला गणपती वेकेशन्समध्येही अभ्यास दिले. करावा अभ्यास असं नाही की नाही करावा, पण गणपती बाप्पासोबत एन्जॉय करावं की अभ्यास करा हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं ते मला कमेंट करून सांगा. पण आता काय अभ्यास करावाच लागणार. नंतर टीचरचा ओढा भेटेल. सो आणि तुम्हाला माहिती आहे का काल मी व्हिडिओ एंड केला 12:30ला. पण नंतर जी आम्ही मस्ती केली ना ती बाबा रे बाबा, आम्ही 2 वाजता काल झोपलो. मस्त मजा केली काय. ओके सो जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर गो अँड चेकआउट नाव. बाकी भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय, सी यू. काळजी घ्या, सो एंड रवा. बाय.